जय महाराष्ट्र। खरं तर नारायणगावची लोकसंख्या पाहता जी आजची गरज आहे पाण्याची, कारण 1997 साली आपली पहिली जी योजना होती जी शाबीरबाई शेख यांच्या प्रयत्नातून मंजूर झाली होती ती खरं तर आजचा कमी पडत होती आणि ताईंच्या माध्यमातून आम्ही गेले वर्षभर हा प्रयत्न सातत्याने ग्रामसभेचे ठराव असतील, मासिक सभेचे ठराव असतील, त्याचबरोबर ताईंनी सांगितल्यानुसार लोणीकर साहेब असतील, विजयबापू शिवतरे साहेब असतील, त्याचबरोबर आमचे मित्र सुभाष भुजबळ साहेब असतील, ह्या सगळ्यांच्या माध्यमातून नारायणगावसाठी एक आनंददायक बातमी आहे। त्याचबरोबर ही योजना होत असताना खरं तर आता निकषच आहेत सगळे राज्याची की ही योजना होत असताना ती 24 तास आपल्याला पाणी मिळणार आहे आणि त्याचबरोबर त्याला मीटरसुद्धा आपले प्रोव्हाइड होणार आहेत। त्याच्यामुळे खरं तर ही नारायणगावच्या दृष्टीने खूप मोठी बाब आज आपल्याला मंजूर होताना खरोखर ताईंचे मानावे तेवढे धन्यवाद थोडेच आहेत, कारण ताईंच्या माध्यमातूनच आपल्याकडे एक वेगळा उपक्रम होते, गॅस शवदाहिनीसारखा असेल किंवा आमच्याकडं जे आपलं आता मुक्ताई समाज मंदिराचं जे मोठं हॉल होते, सांस्कृतिक हॉल होते, आपला सांस्कृतिक सभागृह होते, त्यासाठी सुद्धा ताईंचं योगदान महत्त्वाचं आहे। नारायणगावच्या विकासात ताईंची भूमिका ही नेहमीच अग्रगण्य ठरलेली आहे आणि ती इथून पुढे आम्हाला असंच कायम लाभो हीच सदिच्छा। आणि काय ताईंनी या तालुक्याचा आमदार व्हावं ही सगळ्यात मोठी शुभेच्छा, जी त्यांची मनोकामना आहे ती पूर्ण व्हावी हीच मोठी शुभेच्छा असेल। नारायणगावच्या सांडपाण्याचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, वर्ष झालं विषय मार्गी लागलेला नाही। साहेब ते असं आपण चुटकी वाजवली आणि सुटला असं होणार नाही ना, त्या दुसरं हो वर्ष झाले, वर्षात मग आम्ही रोज त्याला 25 लाख रुपये आपण खर्च केले, तर आपण टाकलेत त्याच्यावर, निधी आत्ता मंजूर झाला आहे। बरं त्याच्यावर क्रिटिकल असं आहे की आपल्याकडून 5 ठिकाणी नारायणगावचं पाणी नदीपात्रात येते, ते सगळं एकत्रित करायचं, मग त्यासाठी डिझाईन करायला पाहिजे, त्यासाठी प्लॅन केलं पाहिजे। त्याचबरोबर आत्ता आम्ही शिर्डीला जाऊन बघून आले सुएज वॉटर ट्रीटमेंट प्लॅनसाठी काय काय लागते, त्याला 2 कोटी रुपयाची आवश्यकता आहे। त्यासाठी सुद्धा आत्ता चर्चा ताईंबरोबर तीच झाली की एवढा मोठा निधी आपल्याला कुठून उपलब्ध करता येईल, कारण एवढे पैसे ग्रामपंचायत एवढी सक्षम नाहीत, शिवाय दोन्ही ग्रामपंचायतचं करायला लागेल, एक तर नारायणगावचंच करून उपयोग होणार नाही। नारायणगाव आणि वारुवाडी याच्यात साधारण 15 लाख लिटर पाणी आपलं रोजचं नदीला जाते आणि एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट तुझं करायचं असेल तर त्यासाठी खूप प्लॅनिंग आणि त्यानुसार फंडही उपलब्ध व्हायला पाहिजेत।